कृपा करून ती योजना माझ्या खात्यातली बंद करावी आणि 1500 रुपये हे खात्यात जमा करावे। तिथून रिप्लाय येईल की तुम्ही खूप मनाचा मोठेपणा दाखवला, तुम्ही ती योजना सोडली, 1500 रुपये सोडले, त्याबद्दल शासन तुमचा आभारी आहे। बरोबर। आता त्याची दुसरी बाजू सांगतो। या खात्याला 6 महिन्याची शिक्षा झाली। त्याने मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं की मुख्यमंत्री महोदय साहेब, 6 महिन्याची शिक्षा खूप जास्त आहे, मी खूप चांगला माणूस आहे, कृपा करून माझी 6 महिन्याची शिक्षा कॅन्सल करून मला त्या ठिकाणी निर्दोष घोषित करण्यात यावं। असं चालेल का? माझा मुद्दा सांगायचा आहे, पुण्य कृष्णार्पण होत आहे, पाप कृष्णार्पण नाही। पुण्य कृष्णार्पण करता येतं, पाप कृष्णार्पण करता येत नाही। नाही करता येत। नारद मीची बाधा झाली, मी मोठा घातक आहे। एका मूर्तिकाराने हुबेहूब मूर्त्या काढायच्या, त्याला स्वप्नात देवदूताने येऊन सांगितलं की तुला महिन्याने मरण येणार। तो हुशार होता, त्याने त्याच्यासारख्या हुबेहूब 6 मूर्त्या केल्या। ज्यांच्याकडे या मूर्त्या बनवल्यात रावेरला, फार सुंदर, लय मोठं काम आहे त्यांचं। असं वाटतं भगवान महादेव पाहतायत आपल्याकडे। आणि मला तर साध्य टेन्शन नाही, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी। ज्याच्या पाठीशी महादेव आहे त्याला काही चिंता नाही। चिंता फक्त एवढीच होती की तुम्ही कधी येता। तुमच्यामुळे 1.5 तास लेट झालं। या माझ्या लाडक्या बहिणी 12 वाजेपासून येऊन बसले, 11:30 पासून बसले। तर मला शिल्या द्यायचं, तर मला नाही, मी तुम्हाला लागले, मी तुम्हाला कृष्णार्पण करतो। तरी 2 जण अजून आलेच नाही, पोचलेच नाही। अजून 2 जण ते आता संध्याकाळी येतील। आणि यावर्षी देखावे काढणारे वृंदावनातून मागवलेत। वृंदावनातून जे मोठमोठ्या कथाकार असो, देवकीनंदन ठाकूर आणि रुद्धाचार्य या महात्म्यांसोबत जे झाकीवाले आहेत, ते झाकीवाले यंदा आयोजकांनी बोलवलेले आहेत। कलाकार 5 आहेत, झाकीवाला 6 आहेत। हे सगळं तुमच्यासाठी आहे। हा आनंद तुम्हाला घेता यावा, भगवंताची उपासना चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता यावी, एवढ्यासाठी हा अट्टहास आहे। आणि मी तर असं म्हणेल, 25 वर्ष झाले मला, मी कथा कीर्तन करतोय, 2001 ते 2025। या 25 वर्षामध्ये शेकडो कथा केल्या, पण माझ्या आयुष्यातली एवढी भव्य दिव्य एवढं सुंदर नियोजन हे 25 वर्षातलं पहिलं आहे। एवढा अंधकरणापासून एवढा खर्च, एवढं पवित्र वातावरण, इथे आल्यावर असं वाटत नाही की आपण मंडपात आहे। असं वाटतं एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहेत, भगवान महादेव समोर बसलेले। म्हणून एक तर तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद। मला शंका होती की पहिल्या दिवशी किती येतील, पहिल्या दिवशी तुम्ही बहुसंख्येने आलात। अजूनही तुम्हाला विनंती करेल, ज्यांना माहित नाही त्यांना तुम्ही सांगा की या, एकदा बसा, महादेवाच्या त्या कथेचा साक्षात्कार घ्या। बरेच लोक म्हणतात महाराज दिवसभर काम असतं, कथेला यायची खूप इच्छा असते, पण मी तिथे येऊन बसलो का मला लगेच डोळे लागतात माझे। मी असं म्हणतो, तू झोपत जा, पण कूलर आहे, पंखे, झोपला घ्यासारखंच आहे ना महाराज। सहा मूर्त्या बनवल्या मूर्तिकाराने, हुबेहूब जशाच्या तशा, जशी महादेवाची मूर्ती बनली। आणि मध्ये तो जाऊन उभा राहिला, 3 या बाजूनं, 3 या बाजूनं, मध्ये तो यमदूत घ्यायला आला। त्यांनी पाहिलं 7 चेहरे सारखे दिसायचे, नेमकं कोणाला नाही। यमदूत कन्फ्युज झाले, यमराजाकडे गेले, म्हणजे का या सृष्टीमध्ये एका चेहऱ्याचे सारखे लोक तर बनले नाही,
मग तिथे तर 7 लोक सारखेच राहायचे, नेमकं कोणाला आणायचं तेच कन्फ्युजन आहे. या जगाचा नियम आहे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणानकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेळा कुंभा, विठ्ठला तू वेळा कुंभा, विठ्ठला तू वेळा. 7 लोक सारखेच म्हणा. यमराज म्हणले थांबा मी पाहून येतो. यमराज गेला. यमराज सुद्धा चकित झाला की 7 चेहरे सारखे. यमराज हुशार होता. यमराज मूर्तिकाराचं बार सजवलेलं. यमराज बोलायला लागले, वा वा वा, या जीवसृष्टीमध्ये हुबेहूब एकासारखे 6-7 चेहरे सारखे तयार केले. काय कलाकार हुशार असेल, काय मूर्तिकार हुशार असेल, काय त्याची कला, काय त्याचं ज्ञान, काय त्याने हुबेहूब मूर्त्या बनवल्या. ती व्यक्ती जर इथे असता तर मी त्याला बक्षीस दिलं असेल. कोण असेल बरं तो? ज्याने बनवलं तो गुपचूप राहील का? तो म्हणे मी. यमराज म्हणले वय पुढे. मी. नारदाला वाटलं मी जिंकलं, मी कामाला जिंकलं. कामाला जिंकणं इतकं सोपं नाही. कामाजी कोतवाल याने नडले बहुतांशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. चांगल्या चांगल्यांना संपवलं कामाने. नारदाला तो अहंकार झाला. नारद तेथून निघाले, वैकुंठात गेले. वैकुंठात गेले, भगवंताला महाविष्णूला सांगितलं, देवा मी कामाला जिंकलं. कामाला जिंकलं म्हटल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं की याला अहंकार निर्माण झालेला. अर्जुनाला अहंकार निर्माण झाला होता. नारदाचा कसा नष्ट केला आणि अर्जुनाचा कसा नष्ट केला ते सांग. फुलाचा विषय होता आपला. फुलं तोडायला गेले. अर्जुनाला बजरंगबलीने हटकलं. म्हणले काही विचारपूस काय आहे की नाही? म्हणले देवाला पाहिजे. नाही म्हणले चुकीचं आहे, असं न विचारता मागणं नेणं चुकीचं आहे. कोणता देव आहे तुमचा? अर्जुनाने सांगितलं भगवान कृष्ण. मारुती म्हणे फिर ले जाओ ले जाओ. अर्जुन म्हणला देखा मेरे भगवान का नाम सुन दे सारी अकड़ अपने आप निकल गई बजरंगबली. मेरे भगवान का नाम लेती आपने कह दिया कि लेके जाओ. मारुति राय म्हणले मैंने ले जाओ इसलिए कहा जिसका भगवान ही चोर हो उसके भक्त से क्या उम्मीद की जाए. अरे म्हणले ज्याचा देवच चोर आहे. लहानपणी तूप चोरी चोरलं, तरुणपणात रुक्मिणी चोरून नेली, नंतर शमंतक म्हणी चोरला. एवढं तुमच्या चोऱ्या करणारा देव, तुझा देवच चोर आहे, तुझ्याकडून काय अपेक्षा करणार? शेवटी अर्जुनाचा अहंकार बजरंगबलीने नष्ट केला. देवाने गरुडाचा अहंकार नष्ट केला. देवाने सत्यभामेचा अहंकार नष्ट केला. या सगळ्यांचा अहंकार परमात्म्याने नष्ट केला. देवाला वाटलं नारदाच्या अंतःकरणात अहंकार निर्माण झालाय. नारदजी तुम्ही देवाच्या मायेला, देवाच्या कामाला जिंकलं म्हणले. हो. भगवान विष्णूने नारदाला जवळ बोलून त्यांना सांगितलं माझ्या जवळ बोलले बरं झालं, महादेवाजवळ बोलू नका. पण मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी, तिचं हिंड न राहिना. मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैवयोगी झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना. मूळ स्वभाव जाईना. काही लोकांना मूळ स्वभाव जात नाही. नारदाचा मूळ स्वभाव महादेवाकडे गेले आणि महादेवाला सांगितलं हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे शिवजी,
मी देवाच्या कामाला जिंकलं. महादेव म्हणले हरकत नाही, नारदा तुमचा अधिकार मोठा आहे. नारद जेव्हा तिथून निघाले तेव्हा भगवान महादेवाने भगवान विष्णूला सांगितलं